दोन्ही टफ फाईट पाटल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज मॅच आहे. जयदुर्ग सुरई त्यासमोर फाईट करत असताना नक्कीच जून आंदुरके संघ खेळताना पाहायला मिळेल. येस, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्णव खारबाव आणि जे झोटिंग देवरुंग हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तसं दोन्ही टीम्सला विनंती आपण रिपोर्ट करायचे आपण आला असाल तर. आणि या मॅचचा इनिंग ब्रेकमध्ये टॉस इथे मात्र केला जाईल. येस, मॅचला इथे मात्र सुरुवात होते. देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल. हो, यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा विचार केला तर नक्कीच इथे मात्र यस नक्कीच संपर्क झाला. लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळाली. पंच आम्हाला सांगत असताना ऑफिशियल पंच आहेत इथे मात्र उपस्थित आहेत. प्रल्हाद पाटील सर. नक्कीच एक पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय निखिलेश बजागे सर तिथे मात्र उपस्थित आहेत. दोन्ही पंच ऑफिशियल. तडंपाच्या भूमिकेत या मॅचमध्ये आपल्याला नक्कीच दिनेश भांबरे सर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस. चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन यावेळेस बॉलिंग अटॅक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय कुणाल पाटीलचा. कुणाल पाटीलचा जर विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं चांगली कामगिरी केली ते म्हणजे कुणालने. राईट आर्म मोर द विकेट. पुढचा बॉल परत एकदा हाफ टॅकर बॉल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. बघा व्हेरिएशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी सुरेख लाईन अँड लेन आतापर्यंत नक्कीच कुणालची पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ मात्र समाप्त झाला आणि एकच धावफलकावरती पाहायला मिळते. नक्कीच कुणालचा जर विचार केला नक्कीच 12:39 पहिला बॉल नक्कीच टाकण्यात आला. टायमर इथे मात्र चालू आहे. पुढचा बॉल. हो, यावेळेस फुल टॉसचा बॉल. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फटका सजवला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 1 बाउंस सीमारेषा पार आलेला हा क्वालिटी चौकार. 4 धावा. नक्कीच 5 धावा धाफलकावरती. या चौकाराने मी तर म्हणेन संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर काढला. आणि 5 धावा धाफलकावरती आहेत. 5 ऑन बोर्ड. 2 टू गो. ट्रॅकर बॉल इथे मात्र पुल केले लॉंग ऑनच्या दिशेने. इथे मात्र फटका थांबणार नाहीये. सलगचा आलेला हा 1 बाउंस सीमारेषा पार. चौकार. 4. पूल केला इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. पुन्हा एकदा पाहावं लागेल. डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील पंच. यस, इथे मात्र परत एकदा सलगचा तिसरा चौकार. 4 रन्स. नक्कीच सलगचा जर विचार केला तर 3 चौकार इथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड झालेत. धावांचा जर विचार केला तर तब्बल 13 धावा धावफलकावरती आहे. एक षटकाच्या अखेरीस केस समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावरती आहे. पहिलं 3 बॉलचं पाहिलं तर फक्त 1 धाव खर्च केली होती. परंतु पुढच्या 3 बॉलमध्ये मात्र 12 धावा इथे मात्र एकवडण्यात आल्या. इथे मात्र कमालीचं कमबॅक मी तर म्हणेन यावेळेस केलं ते म्हणजे सुजितनं. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. यस, टीम मीटिंग नको आहे. चला वेळ घेऊ नका. टायमर इथे मात्र सुरू आहे. बघा 3 षटक तुम्हाला 17 मिनिटाच्या अवधीमध्ये नक्कीच टाकायचे याची दक्षता घ्या. नक्कीच खऱ्या अर्थानं चांगलं नियोजन. 2 मिनिटाचा एक्स्ट्रा अवधी आपल्याला देण्यात येईल कारण की ड्रिंक्स ब्रेक देखील असतो थोडासा. तर त्यामुळे 2 मिनिटं इथे नक्कीच वाढून दिले. 17 मिनिटाचा अवधी ते मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि विचार केला तर 12:39 मात्र पहिला बॉल पहिल्या षटकाचा आपल्याला पाहायला मिळाला होता. आता मात्र
आणि की चौथा मिनिट यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रगतीपथावरती या टायमर देखील चालू आहे. चांगली स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय मास सर इथे मात्र आमच्या समोर जॉईन आहेत. टायमिंग देखील प्रॉपरली चेक करतात प्रत्येक मॅचमध्ये. त्यांचं देखील कौतुक करा तितकं कमी आहे. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड मात्र सजलं जात आहे. धनाजी पाटील सर इथे मात्र उपस्थित आहेत आणि चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. विचार केला तर बल चलिए येस वेळ घेऊ नका. पुढचा बॉल यावीस यावेळेस मात्र पाहावं लागेल. यस बनसचे दोन्ही आज समांतर धावा मिळाल्यात त्या अवांतर आणि अवांतर धावेच्या मदतीने धाव फलक जम पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती. 14 ऑन बोर्ड. यस 1 बाउन्स यावेळेस पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 14 धावा धाव फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. 14 ऑन बोर्ड. दुसरं षटक आपण पाहतोय संघाचं दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक क्रिश पाटील. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय खोलवर टप्पाचा बॉल यॉर्क लेंथला. इथे मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावाचा यावेळेस मानस आहे परंतु धाडस नाही आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. धाव जम पोहोचेल तब्बल 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय क्रिश पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. मागच्या मॅचचा जर विचार केला तर 3 विकेट मात्र प्राप्त केल्या होत्या आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र त्यांनी पटकावला होता. परंतु आता मात्र आणि चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली होती. 2 झेल देखील ते प्राप्त केले होते. चांगली फिल्डिंग चांगला एफर्ट्स टीमसाठी पूर्णपणे दिलं होतं. 100% योगदान या खेळाडूचं मात्र मागच्या मॅचमध्ये पाहिलं होतं. परंतु आता मात्र पाहावं लागेल कशा प्रकारची कामगिरी ते मात्र मैदानाच्या आतमध्ये करतो. हो यावेळेस मात्र बिरकावून दिलाय. इथे मात्र शांत बसायला मी काय संत नाहीये असं दाखवून दिले आणि आलेला हा क्लासिकल षटकार 6 धावा. क्रिश पाटील यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल ओहो यावेळेस पाहतोय लाऊड अपील बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी. यावेळेस विकेटचं बदन. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. हा नक्कीच यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आकाश पाटील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर 3 वरती एक मोठं नाव आणि एक चांगला खेळाडू मोठा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हो यावेळेस मात्र आल्या मोठा प्रहार करायचा होता. मिड ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. इथे मात्र चुकी घडत असताना परंतु इथे मात्र त्या चुकीचं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. जिथे एक धाव होती तिथे मात्र कन्वर्ट झाल्या 2 धावांमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन बोर्ड. हे नक्कीच आकाश पाटीलचा जर विचार केला तर एक मोठा खेळाडू आहे. हे नक्कीच आपण पाहतो की इव्हेंटमधील एक नावाजलेला असा हा खेळाडू म्हणून ओळखला जातो. तोचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल हो यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल किंवा लेनचा बॉल पाहायला मिळतो. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र इथे मात्र यूज केला. चांगली गोलंदाजी मिळतं म्हणे यावेळेस क्रिश पाटीलची. एक षटकार जरूर आला परंतु इथे मात्र कसं कमबॅक करायचं ते मात्र त्यांनी दाखवून दिलाय. चांगलं कमबॅक मिळतं म्हणे यावेळेस मात्र करत असताना क्रिश पाटील आपण पाहतोय. छोटा पाकिट बडा धमाका काय गोलंदाजी आहे आणि गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा बॉल हाफ टॅकर बॉल हो क्लासिकल डिलिव्हरी यावेळेस पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं तितकं कमी आहे क्रिश पाटीलचं. का मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता मागच्या मॅचमध्ये ते मात्र आता त्यांनी दाखवून दिला. मोठ्या खेळाडूला मी तर म्हणेन यावेळेस आकाश पाटीलला मात्र पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम इथे मात्र केलं.
आणि की जर तब्बलचा विचार केला तर 23 धावा धाव फलकावरती आहे. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 23 धावा धाव फलकावरती आहे. बघा 2 षटक तुम्ही टाकलेत, 9 मिनिटाचा अवधी ते कंप्लीट झालाय, याची देखील दक्षता घ्या. तिसरं षटक यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती घेऊन आला गोलंदाज अल्पेश पाटील आपण पाहतोय की जर कॅप्टनने जिम्मेदारी सोपवली अल्पेशच्या खांद्यावरती. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं तिसरं षटक यावेळेस घेऊन आला अल्पेश पाटील. नक्कीच जर विचार केला तर 23 धावा फलकावरती नाणेफेकी जिंकली होती आई जोगेश्वरी जू नांदुरकी या संघाने. आणि नक्कीच निर्णय घेतला होता, क्षेत्ररक्षणाचं आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं जे दुर्गा सुरैया संघाला बॅटिंगसाठी. बराच जर विचार केला तर बॅलन्स सामना 50-50 सामना. 23 धावा फलकावरती जरूर आहेत. पुढचा बॉल हाफ टॅकर बॉल, इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने हा आलेला A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार, 6 धावा, सिक्सर. ऑन बोर्ड 29 धावा फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती इथे मात्र शुभारंभ करत असताना स्वागत केलं या गोलंदाज अल्पेश पाटीलचं. 29 धावा फलकावरती. पुढचा बॉल तिसरं षटक प्रगतीपथावर. परत एकदा हाफ ट्रॅकर बॉल, इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये असेल, एकच धाव मिळेल. स्ट्राईक जरूर रोटेट झाली. आता मात्र आपण पाहतोय आकाश पाटील यावेळेस फलंदाजीसाठी आला. स्ट्राईक जरूर रोटेट झाली. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 30 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र चांगली बॅटिंग अल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पुढचा बॉल आपल्या समोर आहे. हो यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल, इथे मात्र लॉंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या मध्ये आणि इथे मात्र नशिबाचा चौकार मिळत असताना फलंदाजाला आलेला हा चौकार, 4. मदतीने दाफल जाऊन पोहोचले तब्बल 34 या आकड्यावरती. 34 ऑन बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय खरं आता ट्रिपल एस गावदेवी चषक वहेडे 2024 चा थरार रंगताना. आणि दुपारचं सत्र आपण पाहतोय यावेळेस मात्र. आणि दुपारच्या सत्रामध्ये कडक अशा उन्हामध्ये कडक अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र चुकीची लाईन पाहायला मिळतं. यस आपण समज सांगत असताना यासाठी वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इथे मात्र ऍड होईल स्कोर कार्ड वरती. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफल जाऊन पोहोचेल तब्बल 35 या आकड्यावरती. 35 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती. आता मात्र चुकीची लाईन ऑफ स्टिकच्या बराच बाहेर यावेळेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि की सलगचे 2 वाईट आपल्याला पाहायला मिळाले. धावांचा विचार केला तर इथे मात्र अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 36 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेस. हो यावेळेस परत एकदा गोलवा टप्पाचा बॉल. सतत जर विचार केला तर चांगली गोलंदाजी करतात, चांगली लाईन तिथे मात्र पाहायला मिळते. ते मात्र चुकीला माफी नाही मित्रांनो क्रिकेटमध्ये. तेच इथे आपल्याला पाहायला मिळतं. एक चुकी किती महाग ठरू शकते ते देखील पाहावं लागेल. एक धाव इथे मात्र चिकी सिंगल कंप्लीट झाली. आणि नेक्स्ट मॅच अर्णव कारबाव आणि त्यासमोर फाईट करेल जय झुटिंग देवरुंग संघ. यस दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपल्याला विनंती असेल की आपण नक्कीच आपण यायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे मात्र केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. यस इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते.
हो यावेळेस मात्र प्रहार जोरदार आहे, लांबी तितकी नाही, उंची खूप आहे, क्षेत्ररक्षक खाली धावतात. इथे मात्र जजमेंट चुकत असताना मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे आपण पाहतोय मात्र 2 धावा इथे एकवडल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 40 या आकड्यावरती. 40 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावा जाऊन पोहोचले तब्बल 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. 40 ऑन बोर्ड. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 40 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक एका बाजूचा विचार केला तर हाणामारीचं षटक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय की काय, पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आला भावेश पाटील. राईट मोर द विकेट. हाफ टॅकर बॉल इथे मात्र पूल केले, क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. जाईल सीमारेषा पार. षटकार 6. तुला ओपनिंग साठी आला होता रुपेश पाटील आणि सुजित पाटील ही जोडी मैदानात आली होती, परंतु सुजित पाटीलला मात्र परतावं लागलं आणि रुपेश पाटीलचा जर विचार केला तर एका बाजूने तलवार लढवत असताना आपल्या संघासाठी नक्कीच पाहायला मिळाला. 15 धावांची वैयक्तिक खेळी करतो तो म्हणजे रुपेश पाटील. शेवटचा आणि अंतिम आपण पाहतोय षटक आहे. किती धावा एकवडण्याचा प्रयत्न असेल ते पाहावं लागेल. चला स्पीडअप करा बघा, वेळ घेऊ नका, विनंती आहे. चला कारभाव संघ आणि देवरुण संघ दोन्ही संघाचे कॅप्टन्स. हो यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. सुंदर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 47 या आकड्यावरती. 47 ऑन बोर्ड. आकाश पाटीलचा जर विचार केला तर एक मोठं नाव आहे भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये, एक मोठं नाव आकाश पाटील आपण पाहतोय. पुढचा बॉल. हो बॅटची लिडिंग एज पाहतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये यावेळेस टप्पा पडत असताना एक धाव जरूर मिळाली. मोठमोठे प्रहार जरूर प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु या मॅच मध्ये जर पाहिलं तर नक्कीच थोडीशी दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळतात. दुपारचं सत्र आहे, तसं पाणी पोचवायचं विनंती असेल. चला अर्णव कारभाव संघ आणि जे जोटिंग देवरुंग संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये याची नोंद घ्या. बघा 12वा खेळाडू आज आहे इथं, तर आपण चेंज करू शकता, ते देखील लक्षात घ्या. नक्कीच आतापर्यंतचा विचार केला तर 18 मिनिटांचा अवधी झालाय. बघा अजूनही
धावांचा जर विचार केला तर धावा जर पोहोचल्या तब्बल 48 या आकड्यावरती. 48 ऑन बोर्ड. चौथं षटक आपण पाहतोय यावेळेस बॉलिंग मार्क वरती भावेश पाटील. शेवटचं षटक, उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. हो यावेळेस मात्र फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षण देखील चांगलं स्टॉप होतं, परंतु इथे मात्र एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 49 या आकड्यावरती. 49 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ झालाय, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या सत्राचे शेवटचे 2 बॉल. 2 टू गो. ओहो यावेळेस मात्र डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. आलेला हा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. यावेळेस मात्र आकाश पाटील ऑन फायर. हे वादळ आता मात्र पेटून उठलंय. आकाश पाटील कुठेतरी शांत संयमी खेळ मात्र चालू होता, परंतु आता मात्र बॅट बोलते. शेवटचा बॉल असेल. 1 टू गो. तब्बल 55 धावा धावफलकावरती. 4 षटकाची मॅच आहे. पहिल्या 17 दिना शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल. हो यावेळेस मात्र प्रहार करायचा होता, मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाहीये. इथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात. नोमा सँडीला चेंडू अदळला थोडस. इथे मात्र चुकी होत असताना ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र या 3 धावा मात्र कंप्लीट होतील आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 58 या आकड्यावरती. आणि 59 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 24 बॉल आणि नक्कीच 59 धावेची आवश्यकता. येस नक्कीच जसं आपण पाहतोय आता मात्र टॉस इथे मात्र केला जाईल. अर्णव खारबाव आणि जय जोटिंग देवरुंग हा संघ खेळताना पाहायला मिळेल. तेच जसं दुसरं सत्र चालू होईल तसं नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. भिवंडीतील एक नामवंत असे समालोचक आपण पाहतोय मोहन भोईर आमच्या समेत आज जॉईन आहेत. आणि नक्कीच खूप जास्त अनुभव आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण मध्ये सातत्याने आपल्याला ऐकायला मिळतात. नक्कीच येस त्यांना मी इन्व्हाइट करेन मायक्रोफोन वरती. धन्यवाद. येस नक्कीच टॉस इथे मात्र टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघ इथे मात्र उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस होताना आपल्याला पाहायला मिळतं. येस एका बाजूला देवरुंग संघ. 5 षटकाची मॅच असेल. दोन्ही कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित आहेत. येस नक्कीच नियम आहे स्पर्धेचा. हेड्सचा कॉल आहे आणि नाणेफेकी जिंकली. नक्कीच देवरुंग संघाने टेल्स इथे आपल्याला पाहायला मिळतोय. येस देवरुंग संघाची इथे मात्र कॅप्टन उपस्थित आहेत. तर येस नक्कीच खरं तर 5 षटकाची मॅच आहे. नाणेफेकी जिंकली आहे. काय असेल डिसिजन? फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंगचं डिसिजन आहे. दुपारचं सत्र आपण पाहतोय, परंतु फिल्डिंगच का हा मात्र निर्णय तुम्ही स्वीकारलाय? आमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. नक्कीच बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्यांना मात्र चॅलेंज केले समोरच्या टीमला. आणि नक्कीच किती धावांवरती नक्कीच रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. आणि या खऱ्या अर्थानं आपण हे पाहतोय दमदार असं आयोजन या स्पर्धेचं. वेळे गावातील ही मोठी स्पर्धा आहे, नामाजलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेबद्दल नियोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर केलं आहे. आम्हाला वेळे संघाने ते खेळा झाले त्यांचा आभारी आहे. नक्कीच थँक्यू. विश ऑल द बेस्ट मॅच साठी. आणि एका बाजूला आपल्या टीमचे कॅप्टन इथे मात्र उपस्थित आहेत. नक्कीच काय सांगशील तुला प्रथमतः बॅटिंग करायची तुमच्या टीमला कुठले असे फलंदाज असतील ज्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास असेल? भूषण कारभारी, सागर कारभारी आणि आदित्य म्हात्रे. नक्कीच हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. संघामध्ये नावाजलेले खेळाडू आहेत. आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना नक्कीच किती धावांवरती पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल की 50 प्लस असेल? किती स्कोर तुमचा मनामध्ये एक सेट केला असेल त्याबद्दल काय सांगशील? 60-70 धावा प्लस करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्यांनी टार्गेट मात्र सेट केले 60 ते 70 धावा इथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न असेल. येस दोन्ही टीमला आपण मात्र नेक्स्ट मॅच मध्ये इलेक्शन मध्ये पाहायला मिळेल. विश ऑल द बेस्ट तुम्हाला दोघांनाही. ओव्हर टू यू नक्कीच मोहन सर. थँक्स. धन्यवाद मित्र. हॅलो डीजे 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 थोडा याचा आवाज दे. हॅलो हॅलो
थँक्स धन्यवाद मित्रा. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दिग्गज संघामध्ये जवळचा आपण सामना पाहतो. विजयाचं लक्ष देखील फार मोठं आहे. प्रतिवरचा आपण विचार केला साधारणतः 15 धावांची गरज असेल त्याही जोगेश्वरी झून नांदुर्ग संघाला. सुरेश संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतोय. विनंती असेल झू संघाच्या कॅप्टनला आपण देखील आपली सलामी जोडी लगेच विना विलंब मैदानामध्ये रवाना करा. निर्धारित निर्धारित 4 रोजचा सामना आपण पाहतोय आणि 4 षटकांच्या अंती सुरेश संघाने एक जबरदस्त कामगिरी या मैदानामध्ये देखील चौफेर पडकेल प्रारंभ करून आपण खास करून आकाशाच्या बॅटमधून सुरेख आकाशी शॉट पाहिले. तब्बल धावसंख्या झाली 58 आणि 59 धावांचं एक भलं मोठं लक्ष असेल ते जुन नांदुर्गी संघासमोर. तर जुन संघाची सलामी जोडी देखील डाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. एका बाजूला प्रफुल्ल आणि भावेश. हॅलो, प्रफुल्ल आणि भावेश ही सलामी जोडी. हॅलो, खारबा संघाचा कॅप्टन आपण थोडंसं ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधायचा. खारबा संघाचा कॅप्टन अर्णव, खारबा संघाचा कॅप्टन आपण थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे प्लीज. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबरदस्त सामना आपण पाहतो. विजयाचं लक्ष देखील फार मोठं आहे आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर जुन नांदुर्गी संघाला थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. थोडा मित्र डिझाय सलामी गोलंदाज आकाश पाटील आणि पहिला चेंडू मात्र निश्चितच थोडासा खराब चेंडू हाताळताना पंच करतील नो बॉलचा इशारा. बीमर फेक झाली होती. अतिशय खराब दर्जाचा चेंडू हाताळताना गोलंदाज आकाश पाटील. 1+4 आणि या ठिकाणी बघा गोलंदाज आकाश याला देखील सजेशन केलं जातं. पंचांकडून वॉर्न केलं जातं, वॉर्निंग दिली जाते. खराब चेंडूची हाताळणी त्याच्या माध्यमातून झाली. पंच नो बॉलचा इशारा करतात. 1+4 अशा 5 धावा. पहिला चेंडू पेस करताना फलंदाज प्रफुल्ल पाटील याच्या बॅटमधून. आता मात्र धावची बाद करण्याची निश्चित संधी या ठिकाणी होती. लेग बाईचा इशारा येतो. 1 धावेचा निर्बळ धावसंख्या कारण पुढे सगळे धावसंख्या होते ती बिनबाद 5-6 बिनबाद 6. ओर क्रमांक आपण पहिलं पद. विजयाचं लक्ष देखील फार मोठे आणि निश्चितच या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मोठ्या पटकांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट निश्चित खेळावं लागेल. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. भावेश पाटील एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज भावेश पाटील. टेक्निकल बॅट्समन, अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीचा खेळाडू. या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न प्रॉपर आपण पाहिलं. एसटी सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मधल्या एसटीवरचा चेंडू होता, पायावर आदळतो. हलकासा पंचांना प्रश्न विचारला. पंच देखील संमत झाले आणि लेग बिफोर स्वरूप फलंदाज भावेश पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. सो सॉरी, मला वाटतं प्रफुल्ल पाटील या ठिकाणी बाद होते.
प्रफुल्ल फलंदाज या ठिकाणी हॅलो लेग बिफोर शून्य देवसंकर फलंदाज बाद झाला. प्रफुल्ल नेक्स्ट बॅट्समॅननी बॅटल मैदानामध्ये येतोय. नेक्स्ट बॅट्समॅन विशाल येतो. निर्धारित 4 ओव्हरचा सामना आपण पाहतो. विजयाचं लक्ष 59 धावांचं. प्रतिओव्हरचा आपण साधारणतः विचार केला तर 15 धावांची सरासरी आहे. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिला आतापर्यंत अद्ययावत स्थिती आहे जून नांदुरकी या संघाची 1 बाद 6. नेक्स्ट बॅट्समॅन बॅटल येतोय विशाल पाटील. सध्या नॉन स्ट्राईक केलाय, स्ट्राईक रोटेट करतोय. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची हाताळणी करताना गोलंदाज आकाश पाटील. सुरीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिल्या हातात गोलंदाज आकाश. लॉंग राऊंड 55 क्रॉस करतो. राईट आर्म मोहरचा मारा. स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समॅन 22. चेंडूला सुंदरसा स्वीप केले ऑन साइडला. खाली क्षेत्र आहे. चेंडू जातो लॉंग लेगला. चौकार येईल. चौकड्या संघात धावसंख्या देखील 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 10. हॅलो हॅलो अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चौकार चौकाने संघाची धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 1 बाद. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहिलं गोलंदाज आकाश. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. एष्ट्यानं सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थानं एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाज त्या वाकवल्या. अतिशय कमालीचा चेंडू हातला गोलंदाज आकाश पाटील. फलंदाज बाद होतोय. विशाल पाटील याची कडे मात्र संपुष्टात. क्लिंग बॉल त्रिफळाची दांडी गोल. ओव्हर क्रमांक पहिला आपण पाहतोय गोलंदाज आकाश पाटील ज्यांना आतापर्यंत खर्च केल्या 10 धावा. अंतिम चेंडू हातला आपल्या ओव्हरमधून आकाश स्ट्राईक करेल. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल कुणाल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाची गोलंदाजी. क्रॉस लाईन थोडंसं ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर आपण जर एकंदरीत फलंदाज अपडेट पाहिलं तर इष्ट्या सोडून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अराउंड द लेग त्रिफळाची फलंदाज बाद होतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाज आकाश पाटील याच्या माध्यमातून आपण पाहिली. खऱ्या अर्थानं ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 10 धावा आणि मौलिक 3 विकेट ज्याने प्राप्त केले. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्समॅन समीरन. नेक्स्ट बॅट्समॅन समीरन येतोय. ओव्हर क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या उच्चारण समाप्तीनंतर खऱ्या अर्थानं थोडंसं बॅकफुटवर आपण पाहिलं संघ आई जोगेश्वरी झोन नांदुर्गी साजेची कामगिरी पहिल्या ओव्हरमधून करता आली. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधून आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना गोलंदाज आकाश पाटील याला पाहिलं. उत्तम अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून झाली ती
ज्यानं 3 फलंदाज बाद करून फक्त धावा दिल्या 10. पॉवर प्लेच्या ओव्हरमधून पॉवर पेश करताना आकाश दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांगितलं. दुसरं गोलंदाज येतो आयुष पाटील. आयुष स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल फलंदाज भावेश याला. वैयक्तिक ज्याचा बॅटमधून देखील एक चौकार आपण पाहिला. भावेश याच्याकडे देखील चांगला उत्तम खेळ आहे. संघातील महत्त्वाचा फलंदाज म्हणून खऱ्या अर्थाने एक संघामधून ज्याची ओळख आहे भावेश. आपल्या स्केलमधून चुकताना गोलंदाज आयुष पाटील पुन्हा एकदा सज्ज मार्ग 55 क्रॉस करेल. राईट आर्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज आयुष. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 49 सरून खेळण्याचा प्रयत्न झाला. अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक रुपेश छोटू या नावानं अतिशय फोकसने फेमस आहे. मिड ऑफ मधून अतिशय चांगला झेल कॅरी केला जातो आणि महत्वाचा फलंदाज भावेश पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. आता मात्र खऱ्या अर्थानं संघ थोडासा अडचणीत. चौथा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. नेक्स्ट बॅट्समन पुष्पम येतोय. नेक्स्ट बॅट्समन पुष्पम. गोलंदाज आयुष पाटील राईट आर्म राऊंडचा मारा करतोय. अक्रॉस लाईन ऑन साईडचा अतिशय चांगला फटकावून ते कार्पेट चेंडू जातोय. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मधून मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. मात्र सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल एक दुःखेचं काम चलनेवाला नाही. पर सामन्यामध्ये जर खऱ्या अर्थानं तुम्हाला विजय संपादित करायचा असेल तर मोठ्या पटकीची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, थोडंसं ॲग्रेसिव्ह क्रिकेट, थोडंसं हायलाईट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे जून नांदुर्गी संघाच्या फलंदाजांना. सध्या आधी स्थिती आपण पाहतोय. दुसऱ्या ओव्हरला प्रारंभ आहे. संघाची धावसंख्या ती 4 बाद 11. विशाल लक्ष गाठायचं आहे. प्रवास फार मोठा आहे. स्पीडअप वाढवायला लागेल. पुन्हा एकदा आयुष. यास अतिशय प्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा चेंडू हाताळताना हलकासा प्रश्न मात्र कुठेतरी चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण देखील पाहिला. लेग बिफोरचा अपील उचलून लावला होता. मात्र अपिलामध्ये थोडंसं विश्वास कमी आणि जल्लोष जास्त आपण पाहिला. एक धाव कंप्लीट. एकदम संघाची धावसंख्या ती 12. आता मात्र स्ट्राईक रोटेट करायची संधी येते पुष्पम पाटील याला. मागच्या सामन्यामधून पुष्पमच्या बॅटमधून देखील आपण सुरेख खेळ पाहिला. पण एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू जातो. मिड विकेटला थोडासा थांबवलं होतं क्षेत्ररक्षक आणि ज्या ठिकाणी एक धाव कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न थोडासा असफल होतोय. फलंदाज बाद होतोय पुष्पम. झाली ती दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आणि दुसऱ्या धाव घेताना महत्वाचा फलंदाज पुष्पम पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय अल्पेश पाटील. विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळे खऱ्या अर्थाने वेळे ग्रामपंचायत म्हटली की भिवंडीतली सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत ग्रामपंचायत श्रीमंत सदस्य सन्माननीय बावीजी तळे वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. या अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू
हलकासा प्रश्न पंचाने विचारला जातो, पंच देखील संमत. आणि लेग बिफोर सर्वपणे फलंदाज आळ्या पावली परततोय अल्पेश पाटील. नेक्स्ट बॅट्समन ललित पाटील येतोय. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये एक आपलं वर्चस्व निर्माण करताना संघ आपण पाहतोय जयदुर्गा सोरी. चेंडू लॉनसाठी खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तो पुन्हा एकदा मधल्या इष्टवरचा चेंडू आपण पाहतोय हलकासा अपील, पंच संमत. लेग बिफोर फलंदाज बाद होतोय. ललित याची खेळी मात्र संपुष्टात. महत्वाच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं कुठेतरी नांगी टाकताना आपण संघ पाहतोय आई जोगेश्वरी झोन नांदूरकी या संघ. सातवा फलंदाज मला वाटतं तंबूच्या आश्रयाला आहे. प्रत्येक फलंदाज फक्त आणि फक्त एक हजेरी देण्याचं काम करतोय. नेक्स्ट बॅट्समन आकाश. षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती फक्त आणि फक्त 13. दुसऱ्या ओव्हरचं आपण जर विश्लेषण पाहिलं तर अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली. गोलंदाज आयुष पाटील याचं मी कौतुक करेन, ज्यानं 3 फलंदाज बाद केले आणि फक्त धावा खर्च केल्या 3. तिसऱ्या षटकाला पाहून वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज गोरख वजे येतोय. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडंसं स्पंच काढण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची घेतो टॉप एज, फलंदाज बाद. प्रत्येक फलंदाज फक्त आणि फक्त एक हजेरी देण्याचं काम या ठिकाणी करतोय. साजेशी कामगिरी महत्वाच्या सामन्यामध्ये आहे. आई जोगेश्वरी झोन नांदुरकी संघाला साधता आलेली नाहीये. त्याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय जयदुर्गा सोरी संघाची उत्तम गोलंदाजी. नेक्स्ट बॅट्समन 8 फलंदाज सध्या तंबूचे आश्रयाला आहेत. नेक्स्ट बॅट्समन आहे तो चेतन. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोरख वजे. अतिशय चांगला फटका. पंचांकडे मात्र नो बॉलचा इशारा येतोय. थोडीशी कुठेतरी फलंदाजाच्या अवका बाहेरच्या चेंडूची फेक झाली होती. अनुषंगाने पंच बिमरचा इशारा देखील करतात. या नो बॉलचा इशारा येतो. 1+1 धावा 15. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गोरख वजे. चेंडूला सुंदर पुलचा फटका आहे. अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका आणि चौकाडी संघात धावसंख्या 4ने पुढे सरकते. बघा मित्र, सध्या युट्यूबच्या माध्यमातून की प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहे. प्रेक्षक खास करून 40+ मास्टर 40+ या संघाचे काष्टपुलेचे खेळाडूंचे परममित्र जयदुर्गा सोरी या संघाचे ज्ञानेश्वर पाटील यांनी या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूवर मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन. शतकाचा अतिशय प्रतिम उत्कृष्ट
क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं. कुठेतरी चेंडू जवळ जवळ असं वाटलं की सीमारेषेवर पडतो की काय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम. जबरदस्त चांगला पट सापड पाहिला आकाश पाटील याचा. ज्ञानेश्वर पाटील यांनी सध्या या स्पर्धेसाठी खास करून सूर्य संघासाठी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील. थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला स्पंज केलं होतं. चेंडू जातो शॉर्ट पॉईंटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेक मात्र थोडीशी रॉंग इन. आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्याकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढली 22. या धावाने फक्त आणि फक्त आपण पराभवाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करता. जवळ जवळ कुठंतरी जोगेश्वरी झोन नांदुर्गी संघ थोडासा पराभवाच्या खायमध्ये आहे. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाहीये. फलंदाज झैलबाद 9वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. आता शेवटचा अंतिम आसरा. चला यानंतर अर्णव 11 खरबाव विपक्ष जे जोटिंग देवरुंग संघ नाणेफेक जिंकून आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतो. चालू सामना संपताच देवरुंग संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. खरबाव संघाचं कॅप्टन तुम्हाला देखील विनंती असेल आपण देखील लगेच सज्ज राहायचं आहे. आता मात्र अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फाटका आणि या 6 धावेने कुठेतरी पराभवाचं अंतर थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. फलंदाज क्रिश सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. खऱ्या हाताने फटक्याने कुठेतरी पराभवाचं थोडंसं अंतर कमी केलं जातं. धावसंख्या 6 आणि पुढे धावसंख्या होते ती 28. आता येणारे चेंडू 6 असतील. विजयापासून अजूनही मला वाटतं 32 धावा दूर आहे. मात्र शेवटचा अंतिम फलंदाज शेष आहे. शेवटची जोडी मैदानामधून आपण पाहतोय जोगेश्वरी झोन नांदुर्गी संघाची. 6 चेंडू मधून 32 धावा करायच्या आहेत. मिशन थोडासा इम्पॉसिबल आहे. विशाल मॅक या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. सोरी संघाचा फोकस मॅन आहे मॅक. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. अतिशय चांगला फटका डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. फक्त आणि फक्त चेंडूला थोडासा टॅप केलं होतं. चेंडू शॉट कव्हरला एक धावगडीची संधी. इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण. एक धावाने संघाची धावसंख्या या ठिकाणी मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा उत्तम समाचार. पंच देखील नो बॉलचा इशारा करतात. बीमर फेक झाली होती. खऱ्या हाताने फलंदाज थोडासा अवक्का बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. अजब की गेंद गजब का शॉट. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. 1+6. आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट. सामन्यावर पुन्हा एकदा पलटवार करणार संघ आई जोगेश्वरी झोन नांदुर्गी. शेवटची जोडी मैदानामधून बॉल देवरुंग संघाचा खेळाडू. आपण चेंडू चिपेक करा. त्यांच्याकडे आहे का कोणाकडे? आला घ्या. धावा किती झाल्या? उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 22 धावांची गरज. पुन्हा एकदा पलटवार करताना संघ आपण पाहतो आहे जोगेश्वरी झोन नांदुर्गी. 4 चेंडू 22 धावांची गरज. सामन्यामध्ये पलटवार. कानिमे ट्विस्ट. गोलंदाज विशाल सज्ज. फ्रीट आहे चेंडू.
अक्रॉस लाईन ऑन साईडचा फटका साजल्यावर ते कार्पेट चेंडू जातोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, बॅकिंग देखील उत्तम पाहिली. 2 धावा कंप्लीट झाले. येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही 20 धावांची गरज. हा चेंडू थोडासा स्वर आहे, आउट ऑफ ऑफस्टम. ऑफस्टमच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच वाईटची गुण घेते. अवांतर धाव. या अवांतर धावांनी संघ धावसंख्येकडे पुढे सरकते. येणारे चेंडू 3 विजयासाठी 19 धावांची गरज. आता मात्र सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट चेंडूची फेक. खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. चेंडूची लाईन रीड करणे फार गरजेचं असतं. थोडासा अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक ज्याला आपण म्हणू शकता, डोळे झाकून मारण्याचा फलंदाजा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी. विजयापासून 19 धावा दूर आहे. मिशन इज इम्पॉसिबल. या ठिकाणी मात्र चेंडूला पुन्हा एकदा उडवलंय. स्क्वेअर ऑफ विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. संघ देखील ऑल आउट. हार्डलक आई जोगेश्वरी झून नांदुरके. गुड लक. जय दुर्गा सोरी. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार मान करू. अगेन्स्ट पुन्हा एकदा तर नो डाऊट या सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी. ओर क्रमांक दुसरं पहिला अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी ज्यानं केली आयुष पाटील. फक्त ज्यानं धावा खर्च केल्या 3 आणि 3 महत्त्वाचे फलंदाज बाद केले. आयुष, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच स्टेजवर या. आयुष, आयुष, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कारचा मानकरी आयुष. आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेताना विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळेस भावेश थाळे यांच्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅच वितरण केलं जात आहे. वेल प्लेड आयुष अँड बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच